उमाते कापरे उभी राहिल्यानंतर का आवाज नाही? उमाते कापरे लक्षवेधी क्रमांक 3. चला मंत्री महोदय. सभापती महोदया, लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदया, पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो असेल, नदी सुधार असेल, पर्यटन विकास असेल, पाणी पुरवठा किंवा पोलीस आयुक्तालय, त्याचप्रमाणे न्यायालयाची इमारत असेल, विविध विषयांवरती ही लक्षवेधी मी मांडलेली आहे. एकाच लक्षवेधीमध्ये 10 विषय घेतलेले आहेत की 10 विषय. तर सभापती महोदय, उत्तर पण चांगलं दिलेलं आहे, परंतु काही ठिकाणी माझा थोडा आक्षेप आहे. सभापती महोदया, मेट्रोच्या संदर्भामध्ये काम चालू आहे. 94% हे काम प्रगतीपथावरती मान, हिंजवडी, शिवाजीनगर मेट्रोचं आहे. परंतु पिंपरी चिंचवड मध्ये जे मेट्रोचं काम चालू आहे, सभापती महोदया यांनी उत्तर दिलंय की जानेवारी 2027 ला ते काम पूर्ण होईल. परंतु मी पाहिलं की अतिशय संत गतीने पिंपरी चिंचवडला निगडीपर्यंत, कारण पिंपरीपर्यंत मेट्रो आली, निगडीपर्यंत जाण्यासाठीचा जो मार्ग आहे त्याचं काम जे चालू आहे अतिशय संत गतीने चालू आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. वारंवार मेट्रोकडे आम्ही ह्या संदर्भातली कंप्लेंट सुद्धा केलेली आहे, स्वतः वैयक्तिक भेटून केलेलं आहे की रस्त्याचं कामही तुमचं झालं पाहिजे आणि मेट्रोचं काम लवकरात लवकर आपण पूर्ण करून देणार का, हा मेट्रो संदर्भातला माझा प्रश्न आहे. दुसरा विषय असा आहे की नदी सुधार. तर नदी सुधारच्या पवनाच्या संदर्भामध्ये 93.88% काम पूर्ण झालं आपण म्हटले. तर पिंपरी चिंचवड मधला ही जी पवना नदी आहे त्या संदर्भामध्ये अजूनही शासनाकडचा निधी काही उपलब्ध झाला नाही आणि प्रकल्पाची पुढील कारवाई नंतर करण्यात येईल. ह्या संदर्भामध्ये आपण काय योजना केली आहे आणि आपण पवना नदीच्या संदर्भात काय नियोजन करणार आहात, हा माझा दुसरा प्रश्न आहे. सभापती महोदया, इंद्रायणी नदीच्या संदर्भामधलं जवळजवळ अमृत 0.2 अशी मान्यता मिळालेली आहे. त्याचा ना हरकत दाखलाही झालेला आहे. त्याची टेंडरची निविदा आहे. तर ती टेंडरची निविदा कधीपर्यंत पूर्ण होणार? कारण सतत पवना नदी आणि इंद्रायणी नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी सतत नागरिकांचे प्रश्न येतात आणि प्रसिद्धी माध्यमातून सुद्धा, पत्रकारांचे सुद्धा विविध वेळेला प्रश्न येतात. आमचे महेशदादा लांडगे हे सतत त्याच्या पाठीशी आहेत, परंतु त्याला लवकर कारवाई आपण करणार का आणि ती कधी करणार? तसंच सभापती महोदया, भामा आस्केड प्रकल्प जो आहे त्या संदर्भामध्ये पाईपलाईनचं काम चालू झालं, जॅकवेल झालं, परंतु वेळेत काम न पूर्ण केल्यामुळे त्यांना ब्लॅकलिस्ट केलं. त्याच्यानंतर आता टेंडर प्रोसेसर सुरू आहे. कधी टेंडर पूर्ण होणार ती आणि कधी ह्याला आपण हे काम पूर्ण करणार? कारण पिंपरी चिंचवड मध्ये जो पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे, एक दिवस आड हे पाणी नागरिकांना मिळतंय. आता उन्हाळा आहे आणि त्या उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं तर पाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या समोर मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्याचं नियोजन हे झालं पाहिजे. त्यामुळे ह्या संदर्भामध्ये जे भामा आस्केडचा प्रकल्प आहे तो प्रकल्प लवकर पूर्ण झाला पाहिजे. तो केव्हापर्यंत आपण करणार, हा एक माझा प्रश्न आहे. तसंच आंध्रा धरणातनं 80 MLD पाणी हे उचललं जातं. ते 80 MLD पाणी उचललं जातं, पण जॅकवेल नाहीये. आणि जॅकवेलची जागा जी आहे ती 95 गुंठे ही जागा आहे, जी मौजे शिरे गट 38 तालुका मावळ जिल्हा पुणे येथील आंध्रा धरणाच्या शेजारील जागा आहे. ती जॅकवेलची जागा जर मिळाली तर हे जे पाणी येतं हे 100 MLD पाणी पास आहे, पण 80 MLD पाणी येतं, पण ते पाणी जे आहे ते अतिशय गढूळ असतं. त्यामुळे माझा हा प्रश्न आहे की हे लवकरात लवकर जॅकवेलचं काम पूर्ण करण्यासाठी परत देते ना बोलायला तुम्हाला. 4-5 प्रश्न विचारा, परत बोलायला देते ना तुम्हाला, म्हणजे मग उत्तर येतील सगळे. ठीक आहे. तर आंध्रापर्यंत मी आले. ते आंध्राच्या संदर्भातलं आपण जॅकवेलच्या संदर्भातलं आंध्रा धरणातलं पाणी बंधू, आंध्रा धरणातलं पाणी 80 MLD उचललं जाते जे गढूळ आहे. तर जॅकवेलचा लवकरात लवकर आपण कधी पूर्ण करून घेणार, हा माझा प्रश्न आहे.
ह्याच्यानंतर मला पूर्ण बोलायला द्या. धन्यवाद. आपण बोलणं अपेक्षित आहे. बोला. सभापती महोदया, सन्माननीय उमाताईंनी एका लक्षवेधीमध्ये 10 विषय इथं आणलेले आहेत. पण तुमचं त्याच्यामुळं लक्ष समोर होतं विरोधी पक्ष. नाही, जरी असलं तरी मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार आहे. पहिला प्रश्न या ठिकाणी त्यांनी मेट्रोचा विचारला. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो ही 17.53 किलोमीटरची कार्यान्वित झालेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि सन्माननीय सदस्यांनी दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली की जानेवारी 2027 पर्यंत पिंपरी चिंचवड ते निगडी ही 4:30 जी वाजता या मेट्रोचं प्रस्तावात. काम सुरू आहे त्याच्यामध्ये 4:30 संथ वाजता गतीनं या काम सुरू आहे. मी प्रस्तावाच्या त्यांच्या. सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो आणि पिंपरी चिंचवड ते निगडी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील आश्वस्त करू इच्छितो की जानेवारी 2027 पर्यंत काम 100% पूर्ण केले जाईल आणि तसे आदेश संबंधित यंत्रणेला दिले जातील. शिवाजीनगर ते माण हिंजेवाडी मेट्रो लाईन 3 ही 23.20 किलोमीटरची आहे. त्याच्यामध्ये 23 स्थानके आहेत आणि 94% काम त्याचं पूर्ण झालेलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र यंत्रणा PMRDA कडे आहे. त्याचा देखील PPP मॉडेलचा करार झालेला आहे. हे देखील टेंडर आता होईल आणि ते देखील काम पूर्णत्वाकडे जाईल. त्याच्यामध्ये सन्मान्य सदस्य उमाताईंनी एक विषय शिल्लक ठेवलाय, त्याचं उत्तर देखील मी देतो. तो म्हणजे रस्ते. एकूण 55 रस्त्यांची कामं ही मंजूर झालेली आहेत. 1238.43 कोटी रुपयाच्या निविदा काढलेल्या आहेत आणि ती कामं देखील निधी अभावी थांबणार नाहीत याची शासन म्हणून आम्ही देतो. मावळ तालुक्यातली 5 कामं आहेत, मुळशी तालुक्यातली 4 कामं आहेत. अशी सगळी कामं ही लवकरात लवकर पूर्ण केली जातील. इंद्रायणी नदीच्या बाबतीमध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी विचारला. सकाळी देखील मी त्याचं उत्तर दिलं होतं की इंद्रायणी नदी प्रदूषित जी झालेली आहे त्याच्यामध्ये मग रिअल इस्टेट मधलं वेस्ट वॉटर असेल, इंडस्ट्री मधलं वेस्ट वॉटर असेल, कमर्शियल मधलं वेस्ट वॉटर असेल आणि याच्यात नागरिकांची तर मागणी आहेच आहे, परंतु पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची देखील मागणी आहे की या नदीचं शुद्धीकरण झालं पाहिजे. मी जबाबदारीनं सांगतो की केंद्र शासनानं त्याला पैसे मंजूर केलेले आहेत. जवळजवळ 1000 कोटी रुपये यासाठी केंद्र सरकारनं मंजूर केलेले आहेत. तो देखील प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासन कटिबद्ध राहणार आहे. पवना नदीची पण तीच परिस्थिती आहे. त्याला देखील MMRDA असेल, त्याच्यानंतर आमचं MIDC असेल, PCMC असेल आणि PMC असेल, असं कंबाईन कॉन्ट्रीब्युशन काढून ते देखील काम आम्ही पूर्ण करणार आहोत. मुळा नदीच्या बाबतीतली देखील 44 किलोमीटरची जी लांबी आहे त्याचं देखील शुद्धीकरणाचा प्रकल्प महाराष्ट्र शासन हातात घेणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो पाणी पुरवठ्याचा सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी मांडला, त्याच्यामध्ये पवना असेल आणि आंध्रा असेल. हो नाही, हे आंध्रा करत होते ना. आंध्रा आहे ते, आंध्रा नाही. आंध्रा प्रकल्प जो आहे या प्रकल्पावरनं एकूण 100 MLD पाणी आणि पवना प्रकल्पावरनं 520 MLD पाणीचं नियोजन आपण करतोय. पवना प्रकल्पाची बंदिस्त पाईपलाईन टाकण्यासाठी इंद्रायणी नदीचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये देखील आपण ते काम समाविष्ट केलेलं आहे. पाणी पुरवठ्यासाठी जे आवश्यक आहे ते 620 दशलक्ष लिटर म्हणजे MLD पाणी हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला लागतं. त्याच्या अगेन्स्ट 750 हे आवश्यक आहे. तो देखील जो पाण्याचा फरक आहे तो देखील पूर्ण करण्यासाठी भामा आसखेड प्रकल्प जो आहे त्याच्यामधल्या जॅकवेलचं काम 90% पूर्ण झालंय. त्याच्यानंतर शुद्धीकरण केंद्र 50% पूर्ण झालंय. 1400 मिलीमीटर पाईपलाईन 65% पूर्ण झालेली आहे. 1700 मिलीमीटर पाईपलाईन ही 70% पूर्ण काम झालेली आहे. नवीन ठेकेदारामार्फत हे देखील काम 10 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत. प्रॉपर्टी कार्डचं देखील म्हणजे जे आता प्रश्न विचारायचे उमाताईंचे राहिलेत त्यांचे. बरं ठीक आहे. धन्यवाद सभापती महोदया. मला कल्पना आहे की मंत्री महोदय पूर्ण अभ्यास करून आलेत 100%. सभापती महोदया, पाण्याचा जो विषय आहे त्या पाण्याच्या विषयामध्ये सभापती महोदया मंत्री महोदयांनी सांगितलं की 720 MLD पाणी हे उचललं जातं आणि ते पाणी आम्हाला जर आवश्यकता आहे ते 750 म्हणजे 40 लाख जी संख्या आहे पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये हे पाणी खूप अपुरं पडतंय. सभापती महोदया, दर 5 वर्षांनी जर पाहिलं तर संख्या खूप मोठ्या प्रमाणात ह्या शहराची वाढत चाललेली आहे. त्यामुळे जे प्रकल्प आपण हातात घेतले ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची आता ग्वाही मंत्री महोदयांच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. तो ते पूर्ण होतील अशी मला अपेक्षा आहे. परंतु त्याचबरोबर सभापती महोदया,
मी इथे आवर्जून एक उल्लेख करू इच्छिते की पुणे महानगरपालिका भामा आस्केट मधनं एकूण 210 दक्ष लिटर पाणी उचललं त्यांना परमिशन आहे, परंतु ते 180 लिटर उचलतात. सभापती महोदया, पिंपरी चिंचवड शहरामधनं पवनाच्या माध्यमातनं 30 दशलक्ष म्हणजे 30 MLD पाणी हे उचललं जातं आणि ते चिखली प्रकल्पाच्या माध्यमातनं, भामा आस्केट प्रकल्पातनं ते चिखलीच्या आमचं चिखली जल शुद्धीकरण केंद्रातनं ते पाणी वाघोलीला दिलं जातं. माझी मागणी आहे या माध्यमातनं की ते 30 MLD पाणी जे वाघोलीला दिलं जातं ते आमचं पाणी आम्हाला द्या. कारण तुम्ही ऑलरेडी तुम्हाला भामा आर्केडनी दिलेला एक 210 दशलक्ष, तर पुण्यानी 180 घेतात, त्यांनी तिथून उचलावं आणि जे पिंपरी चिंचवडचं जे 30 MLD पाणी आहे ते पुन्हा पिंपरी चिंचवडला दिलं, कारण रावेच्या माध्यमातून ते घेतलं जातं, तर निश्चितच पाण्याचा जो प्रश्न आहे तो आता मोठ्या प्रमाणात आहे, तो पाण्याचा प्रश्न हा सुटेल. आणि जो मेट्रोचा विषय मी तुमच्या समोर आणला सभापती महोदया, त्यामध्ये बॉम्बे पुणे हायवेला आपण काल परवा कार्यक्रमाला लोकमतच्या आला होता, त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की रस्त्याची चाळण झालीच आहे. जे BRT आहे त्या BRT मध्ये एक काम चालू आहे पाईपलाईनचं, आणि आम्ही वारंवार विरोध करून सुद्धा 150 कोटी रुपये खर्च करून फुटपाथ बनवल्यात. त्याच्या बाजूच्या रस्त्यासाठी 150 कोटी रुपये हे फक्त पिंपरी विधानसभेसाठी आहेत. हा खर्च जो आहे तो खर्च जर टाळला तर निश्चित आपल्याला जो पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे त्यामध्ये तो वापरता येईल. आता हरित सेतू 200 कोटी रुपये खर्च प्राधिकरणामध्ये हरित सेतूचा कर्जाच्या मार्फत केला जातो. हे कर्ज आज पिंपरी चिंचवडला जर पाहिलं तर सतत सांगितलं जातं की पैसे नाहीयेत, शासनाकडनं पैसे यायचे. पवनासाठी बंद पाईपलाईनसाठी आपण शासन आम्हाला निधी देणार आहात, तो निधी आपण जर आम्हाला लवकरात लवकर दिला तर बंद पाईप योजनेचं पवनाचं पाणी आम्हाला घेता येईल आणि त्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न हा पिंपरी चिंचवडचा आम्हाला सोडवता येईल. त्यामुळे त्यासाठी माझी मागणी आहे की आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं तर आता महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सर्व पदाधिकारी पण आलेत, त्यांना सर्वांना बोलून आणि आयुक्त आणि ह्यांच्या माध्यमातून 4 आमदार यांच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर ह्या पाण्याच्या विषयी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपण बैठक लावावी. लावणार का नाही म्हणणार, आपण लावावी. अधिवेशनानंतर आपण बैठक लावावी प्लीज. माननीय महापौर आणि त्यांना बोलून बैठक लावावी. तसंच जो प्राधिकरणाचा विषय आहे, जो प्रॉपर्टी कार्डचा आहे, त्या प्रॉपर्टी कार्डच्या विषयामध्ये आपण म्हटलं की महानगरपालिकेमध्ये आपण त्याची नोंदणी करा, त्याच्यानंतर होईल, परंतु ते लवकर मिळत नाही. त्या महानगरपालिकेला आपण आदेश द्यावे की प्राधिकरणाचे जे काही प्रॉपर्टी कार्ड लोकांचे राहिलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करावे. धन्यवाद. सन्मान्य सभापती महोदय, मगाशी भामा आस्केड पाईपलाईनच्या संदर्भामधला जो ताईने प्रश्न विचारला त्याच्यामधलं सुरुवातीच्या कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेशन केलेलं आहे, त्याचं नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आणि 10 ते 12 महिन्यामध्ये 167 MLD पाणी सुरू करण्यासंदर्भामध्ये नक्की कारवाई होईल, हे मी मगाशी देखील सांगितलं. आणि आता दुसरा महत्वाचा मुद्दा जो सांगितला की 30 MLD पाणी हे रावेत PCMCचं पाणी PMC उचलतं. आता मला असं वाटतं की ताईने याच्यामध्ये जर मध्यस्थी केली तरच हा प्रश्न सुटू शकतो, कारण पुणे महानगरपालिकेचा महापौर देखील भारतीय जनता पक्षाचाच आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महापौर देखील, सन्माननीय महापौर देखील भाजपाचेच आहेत. फक्त आता मध्यस्थाची भूमिका बजवायची आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढ्या छोट्या कामासाठी मुख्यमंत्री मोदयांची आवश्यकता नाही, तर ती भूमिका उमाताईंनी जर बजावली तर त्यांचं पाणी 30 MLD त्यांना मिळू शकतं. त्यांचं होऊ दे ना, त्यांचं समाधान होऊ दे तिथलं पिंपरी चिंचवड. करावी. शशिकांत शिंदे बोला. मी मगाशी तेच सांगत होतो की उमाताईंना सुद्धा इथं सभागृहात विषय मांडावा लागतो. सभापती महोदय, मोठे प्रकल्प उमाताईने या ठिकाणी प्रश्नावरच बोलतो मी, प्रश्नावरच जातो, प्रश्नाच्या बाहेर जाणार नाही. आपल्याला लगेच आचारसंहिता सभापती देतात. 2च प्रश्न आहे. एवढ्या ह्या प्रस्तावाला पिंपरी चिंचवड सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून राज्यात ओळखली जाते. यासाठी
बजेटमध्ये आणि आपण सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटकडून ह्या सर्व प्रकल्पासाठी रिंग रोड वगैरे मोठे मोठे प्रकल्प आहे, यासाठी आपल्याकडे तरतूद आहे का? तशा प्रकारची तरतूद करण्याची आपण पूर्वनियोजन केलेली आहे का? आणि मला एक माहिती पाहिजे की या असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जे काही फिक्स डिपॉझिट होते, ते फिक्स डिपॉझिट काही कारणास्तव मागच्या काही कालावधीमध्ये किती काढण्यात आले विकासाच्या नावाखाली, तर त्याची माहिती मिळेल का? ठेवण्यात येईल. हा? काय बोलला मला कळलं नाही सभापती महोदय. सर्वच्या सर्व माहिती पटलावर ठेवण्यात येईल. मला असं वाटतं मंत्री महोदयांनी फार म्हणजे एक चांगली टॅक्टिक केलेली आहे की सगळ्यांनी लक्ष देऊन त्यांच्याकडे ऐकावं. एफडी किती आहे मी काय ब्रीफिंग घेतलेलं नाही. विषय कुठचा आहे? शिंदे साहेब हे ज्येष्ठ आहेत. मी सांगितलं ना, जी जी खरी माहिती आहे ती पटलावर ठेवली. नाही असं नाही. आता नाही, पण शिंदे अभ्यासू साहेब- मंत्री त्यांनी म्हणजे जे सांगितलं माहिती ना. नाही ते कसं सांगू मी? नाही बस नाही एक मिनिट. उमाताई खापरे, तुमचं समाधान झालं का? तुमचं होणारच नाही. बस थांबा 2 मिनिटं थांबा. त्यांचं पूर्ण उद्या ताईंचं. सभापती महोदय, मागणी केलेली आहे ती विनंती मुख्यमंत्र्यांना केली जाईल. झालं. आता सचिन आहेत, बोला. काहीतरी भलतीकडे न्यायचा नाही विषय. हा. सभापती महोदय, पिंपरी चिंचवड सोडून जाणारच नाही मी सभापती महोदय. सभापती महोदय, पिंपरी चिंचवडची ही आता जी व्यापक जी आहेत ना, ती फक्त तेवढ्या पुरता राहिली नाहीये. तुमचं आता तळेगाव चाकणपर्यंत झाले. सभापती काय झालेलं आहे की दुर्दैवाने म्हणावं लागेल की वाढणारी लोक जे संख्या आणि जे शहरीकरण मध्ये आता लोकप्रतिनिधी सांगतील त्याच योजनेला प्राधान्य दिलं जातोय. म्हणजे मी आता कोणाच्यावर टीका करत नाही, पण अनेक वेळा आपण ऐकतोय की पुतळ्याच्या याच्यावरती भ्रष्टाचार, ताई बोलले ते नाही ते फुटपाथ याच्यावरती. माझ्या सभापती एवढं स्पेसिफिक म्हणणं आहे की पिंपरी चिंचवडसाठी प्लॅनिंग ऑथॉरिटी आपल्याकडे आहे. ऑलरेडी युडीपी आणि एमआरटीपी कधी आहेत. ह्याला सखोल अभ्यास करून जो वाढणारा शहरीकरण याच्यामध्ये पण सभापती महोदय फार काही आर्किटेक्ट किंवा इंटेलेक्च्युअल जे याच्यामध्ये योगदान देऊ इच्छितात, पण त्यांचं योगदान दुर्दैवाने घेतलं जात नाही. म्हणून सभापती महोदय माझी विनंती राहणार आहे की या लक्षवेधीच्या माध्यमातून हे सर्व प्रश्नाच्या बाबतीत कन्स्ट्रक्टिव्ह आणि इंटिग्रेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणून घेऊन आपण शासन म्हणून याच्यामध्ये दूरदृष्टिकोनातून विचार करणार आहात का? विद्वान मंडळींना पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये त्यांचं काही सजेशन द्यायचं असेल त्यांच्याकडनं देखील घेतलं जाईल. हे पहा, मंत्री महोदय अतिशय चांगलं उत्तर देत आहेत. याच्यामध्ये फक्त एक आहे की आज पंकजाताई मुंडे पण सभागृहात आहेत आणि तुम्ही पण आहात, आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय इंद्रायणीमधलं प्रदूषणाचा विषय, आणि त्याच्याबद्दल मध्यंतरी मी आळंदीला गेले होते. आपणही वारंवार जाता तिथे, कार्यक्रमांना मदत करता, दर्शनाला जाता. तिथे संध्याकाळी त्यांनी मला विनंती केली की 6:30-7ला तुम्ही थांबा, आणि अतिशय प्रदूषित असा वायू आणि दुर्गंध संपूर्ण आळंदीच्या काठी पसरलेला असतो. तर माझी, आपण उद्योगमंत्री आहात, पर्यावरण मंत्री आहेत, तर तिथे मुख्य लोकांची व्यथा ही आहे की PMRDA कडून प्लांट्स वगैरे बांधणार आहेत ते प्रत्येक गावोगाव, की नदीचं पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून. परंतु बऱ्याचशा उद्योगांच्या मध्ये जे पाणी प्रदूषित करायचं थांबवायला पाहिजे, ते प्लांट्स निम्म्या शक्तीवरती चालतात आणि संध्याकाळी ते प्लांट्स बंद करून टाकतात. ही त्यांची तक्रार आहे. तर माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती राहील की या संदर्भामध्ये सगळ्या उद्योगांनी काटेकोरपणे ते पाणी प्रदूषण केलेलं शुद्ध करूनच वापरलं पाहिजे. याच्याबद्दल तुम्ही काही कारवाई केली असेल तर चांगलंच राहील. ते पण सभागृहाला अवगत झालं तर चांगलं होईल. आणि पर्यावरण मंत्र्यांनी दिलेल्या ज्या वेळोवेळीच्या सूचना आहेत त्याबद्दलच्या, तर जे प्रलंबित केसेस काही असतील तर त्याच्यावरती सुद्धा निपटारा होणं आवश्यक वाटतं. परंतु इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणाचा विषय हा, मगाशी सचिन भाऊ जसं बोलले की फक्त लोकप्रतिनिधींचं ऐकून आम्ही करतो अशातला भाग नाही. इंद्रायणी नदीचा विषय जो आहे तो सर्वसामान्य लोकांचा देखील आहे, वारकऱ्यांचा देखील आहे, इंडस्ट्रीचा देखील आहे. त्याच्यासाठी 525 कोटी रुपये, 26 कोटी रुपये हे अमृत योजनेतनं मंजूर झालेली आहेत कामं. त्याच्यामध्ये राज्य शासनाचा 25% हिस्सा आहे, केंद्र शासनाचा 25% हिस्सा आहे आणि मनपाचा 50% हिस्सा आहे. तर ती देखील कामं लवकरात लवकर सुरू केली जातील. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासंदर्भात आणि पवना नदीच्या शुद्धीकरणासंदर्भात तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन बैठकीचं आयोजन केलं जाईल. धन्यवाद. चौथी यादी येणार ना, चौथी योगेश टिळकर. ते बोलायला माझा- लक्ष